गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आजच्या भागामध्ये आपण अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी या चॅप्टरमधील प्रॉब्लेम नंबर 4 पाहणार आहोत. द बुक्स ऑफ सिटी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड शोड द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑन 31 मार्च 2010. त्यांनी त्यांच्या कंपनीचे ट्रायल बॅलन्स दिलेले आहे आणि फ्रॉम दिस ट्रायल बॅलन्स वी हॅव टू प्रिपेअर रेव्हेन्यू अकाउंट, नेट रेव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट and general balance sheet. I have already prepared all the 4 accounts here: revenue account, net revenue account, capital account and general balance sheet. So first we will solve the adjustment. Charge depreciation on fixed asset including additions. आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करा म्हणून सांगितले. त्यांनी कशावर चार्ज करायला सांगितले? फिक्स्ड ॲसेटवर. 2% ऑन बिल्डिंग. आता या ठिकाणी कॅपिटल अकाउंट आपण ज्यावेळेस इतर प्रॉब्लेम सोडवत असतो तर बॅलन्स शीटमध्येच आपण ॲसेट, लायबिलिटीज, फिक्स्ड ॲसेट घेत असतो आपण. पण या ठिकाणी कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याला फिक्स्ड ॲसेट जे काय ते या ठिकाणी घ्यावं लागेल. डेबिट साईडला फिक्स्ड ॲसेट घ्यावं लागतील आणि लायबिलिटीज जे आहेत, जे इक्विटी शेअर्स, डिबेंचर जे आहेत ते या ठिकाणी क्रेडिट साईडला घ्यावं लागेल. तर त्यांनी डिप्रिसिएशन चार्ज करायला सांगितले 2% ऑन बिल्डिंग. बिल्डिंग या ठिकाणी दिसते 31 मार्च 2009ला 70,000 रुपयाची बिल्डिंग आहे. तर बिल्डिंग जे आहे ओपनिंग बॅलन्स दाखवत आहे या ठिकाणी 70,000 रुपये. हे गेल्या वर्षीचं ओपनिंग बॅलन्स आहे. त्यामध्ये यावर्षी ॲडिशन केले. बिल्डिंग एक्सपेंडेड ड्युरिंग द इयर, म्हणजे चालू वित्त वर्षामध्ये त्यांनी 6,000 रुपयाची नवीन बिल्डिंग खरेदी केलेली आहे. तर अप टू 31 मार्च 2009 70,000 रुपये ओपनिंग बॅलन्स आणि यावर्षी खरेदी केलेले 6,000 रुपयाचं बिल्डिंग. टोटल एकूण झाले 76,000 रुपये. टोटल बाहेर घ्यावं लागेल. तर यांनी आपल्याला डिप्रिसिएशन कशावर चार्ज करायला सांगितले? चार्ज डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट इन्क्लुडिंग ॲडिशन्स, म्हणजे जे काय ॲडिशन झालेलं आहे, म्हणजे ओपनिंग बॅलन्स प्लस ॲडिशन या दोन्हीवर आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायले 76,000वर. ते डिप्रिसिएशन आपल्याला त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला इकडे घ्यावा लागेल. रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावा लागेल. टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2% 76,000वर 1,520 रुपये येईल. त्यानंतर ऑन मशिनरी 5%, मशिनरीवर 5% डिप्रिसिएशन आकारायचे. 60,000ची ओपनिंग मशिनरी आहे, ही ओपनिंग घ्यावी लागेल 31 मार्च 2009च्या अंतर्गत खाली कॉलममध्ये. आणि यावर्षी चालू वित्त वर्षामध्ये जेवढी मशिनरी परचेस केलेली आहे तेवढी मशिनरी ड्युरिंग द इयरमध्ये घ्यावी लागेल आणि टोटल बाहेर घ्यावी लागेल. एकूण 72,000ची मशिनरी आपण यावर्षी आपल्याला बॅलन्स दिसतंय. या 72,000वर आपल्याला 5% डिप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. ते येईल 3,600 रुपये. त्यानंतर मेन्स अँड फर्निचरवर 10% डिप्रिसिएशन आहे. तर मेन्स या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स दिसते आपल्याला 40,000 रुपये आणि 8,000 रुपयाची चालू वित्त वर्षामध्ये खरेदी केलेली आहे. तर ओपनिंग बॅलन्स 40,000 प्लस 8,000 इक्वल टू 48,000. 48,000वर आपल्याला या ठिकाणी डिप्रिसिएशन चार्ज करायचे 10%. ते येईल 4,800. हे लक्षात ठेवा की आपल्याला हे जे बॅलन्स या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स दिसते ॲट द एंड ऑफ द इयर, जे क्लोजिंग बॅलन्स आहे, ऑन दिस बॅलन्स वी हॅव टू चार्ज द डिप्रिसिएशन. बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये असं देखील दिलं जातं की ओपनिंग बॅलन्सवरच फक्त डिप्रिसिएशन चार्ज करा. तर आपल्याला ओपनिंग बॅलन्सवर चार्ज नाही करायचं आहे, तर क्लोजिंग बॅलन्स जे काय आहे त्या बॅलन्सवर चार्ज करायचं आपल्याला. त्यानंतर फर्निचरवर किती डिप्रिसिएशन चार्ज करता येईल? 10%. ऑफिस फर्निचर 2,000 रुपीज. हे 2,000 रुपीज चालू वित्त वर्षामध्ये काही फर्निचर परचेस केलेलं नाही, त्याच्यामुळे 2,000 रुपयावर 10% प्रमाणे 200 रुपये डिप्रिसिएशन चार्ज केलं आपण. त्यानंतर या ठिकाणी ॲडजस्टमेंट झालेली आहे. आता ट्रायल बॅलन्समधील एक आयटम आपण सोडवणार आहोत. तर बिल्डिंग या ठिकाणी झालेलं आहे, मशिनरी ओव्हर, मेन्स ओव्हर झालेलं आहे. डेटर्स या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीटला घ्यावं लागेल. डेटर्स जी काय अमाऊंट आहे 8,000 रुपीज, हे 8,000 रुपीज. त्यानंतर कॅश, इट इज आवर करंट ॲसेट. करंट ॲसेटच्या अंतर्गतच आपल्याला कॅश दाखवावी लागेल 29,000 रुपीज.
त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. बऱ्याचशा कंपन्या ह्या गुंतवणूक करत असतात, तर गुंतवणूक आपल्याला बॅलन्स शीटला, जनरल बॅलन्स शीटला दाखवावी लागेल 10,000 रुपये. त्यानंतर जनरेशन एक्सपेन्सेस. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला जो काही खर्च आला तो एक प्रकारचा खर्च आपल्याला रेव्हेन्यू अकाउंटला दाखवावा लागेल. टू जनरेशन एक्सपेन्सेस 42,000 रुपीज. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 5,000 रुपये. इट इज ऑल्सो आवर एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू अकाउंट डेबिट साइड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 5,000 रुपीज. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग 1,000 रुपीज. कंपनीला बरेच वेळेस पब्लिक लाइटिंगवर देखील खर्च करावा लागतो. तो खर्च रेव्हेन्यू अकाउंटला दाखवावा लागेल 1,000 रुपीज टू पब्लिक लाइटिंग एक्सपेंडिचर. त्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 6,000 रुपीज. हा देखील एक प्रकारचा खर्च आहे, रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवावा लागेल. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 6,000 रुपीज. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 12,000 रुपीज. हे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवावं लागेल 12,000 रुपये. त्यानंतर लॉ चार्जेस. इट इज ऑल्सो एक्सपेंडिचर. लॉ चार्जेस डेबिट साइड टू ऑफ रेव्हेन्यू अकाउंट 1,000 रुपीज. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डेबेंचर. आता आपल्याकडे काही डेबेंचर आहेत, या ठिकाणी दिसत आहेत. आपण डेबेंचर घेतलेले आहेत 60,000 रुपयाचे. तर यावर आपण व्याज दिलेलं आहे. हा खर्च आहे, आपला खर्च आहे, हा अप्रत्यक्ष खर्च आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा खर्च नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवावा लागेल. टू डेबिट साइडला हा खर्च दाखवावा लागेल टू इंटरेस्ट ऑन डेबेंचर 4,000 रुपीज. हा खर्च आहे. खर्च असेल तर डेबिट साइडला दाखवावा लागेल या ठिकाणी नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या. त्यानंतर इंटरिम डिव्हिडंड. भागधारकांना आपण लाभांश देत असतो, तर हा लाभांश आपण 9,000 रुपये दिलेला आहे. हा देखील खर्च म्हणण्यापेक्षा नफ्याची विभागणी आहे. तर नफ्याची विभागणी ही नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साइडला करावी लागेल टू इंटरिम डिव्हिडंड 9,000 रुपीज. त्यानंतर क्रेडिट साइड. इक्विटी शेअर्स 1,00,000 रुपीज. इक्विटी शेअर हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवावं लागेल 1,00,000 रुपयाचे. त्यानंतर वर्षभरामध्ये या ठिकाणी कोणतेही आपण इक्विटी शेअर इश्यू केले नाहीत, त्याच्यामुळं 1,00,000 रुपये बॅलन्स बाहेर येईल. डेबेंचर. गत वर्षाचे डेबेंचर आहेत. ओपनिंग डेबेंचर्स 60,000 रुपये. चालू वर्षामध्ये 40,000 रुपयाचे डेबेंचर आपण इश्यू केलेत. या ठिकाणी दिसते डेबेंचर्स इश्यूड ड्युरिंग द इयर 40,000 रुपीज. टोटल डेबेंचर्स आहेत 1,00,000 रुपयाचे, जे की आजच्या डेटला आहेत 1,00,000 रुपयाचे. त्यानंतर क्रेडिटर 2,000 रुपये. ही लायबिलिटी आहे, जनरल बॅलन्स शीटला घ्यावी लागेल लायबिलिटी. त्यानंतर सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे उत्पन्न आहे आपलं. उत्पन्न असल्यामुळं रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 86,000 रुपीज. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण जी गुंतवणूक केलेली आहे या ठिकाणी 10,000ची, त्यावर आपल्याला या ठिकाणी व्याज मिळालेलं आहे. हे व्याज आपलं फायदा आहे. इट इज आवर इन्कम असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला इन्कम नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्यावं लागेल बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000 रुपीज. त्यानंतर डिप्रिसिएशन फंड. जे कंपनीची जी मालमत्ता आहे, फिक्स्ड ॲसेट आहेत, त्यावर आपण घसारा करत असतो, तर त्याचा एक फंड तयार केलेला आहे. हा फंड आपल्याला प्रोव्हिजनच्या अंतर्गत दाखवावा लागतो. ही एक प्रकारची तरतूद असते. तर ती तरतूद आपण या ठिकाणी घेतलेली आहे. डिप्रिसिएशन फंड 20,000 रुपये. हा फंड आहे 20,000 रुपयाचा. त्यानंतर कंटिंजन्सी रिझर्व्ह 10,000 रुपयाची. कंपनीला आकस्मिक कधी खर्च जर लागत असेल, तर त्यासाठी आकस्मिक खर्चासाठी कंपनी तरतूद करून ठेवत असते, तर त्याला आपण कंटिंजन्सी फंड म्हणतो. रिझर्व्ह असतो तो एक प्रकारचा. तर तो रिझर्व्ह आपल्याला रिझर्व्हच्या अंतर्गत दाखवावा लागेल. ही जनरल बॅलन्स शीट जर तुम्ही पाहिली, तर आपण सेकंड इयरमध्ये कंपनी फायनल अकाउंटची ज्या प्रकारे बॅलन्स शीट तयार केली आहे, त्या प्रकारचाच हा एक फॉर्मॅट असतो. कंटिंजन्सी रिझर्व्ह 10,000 रुपीज. त्यानंतर बॅलन्स ऑफ नेट रेव्हेन्यू अकाउंट. ओपनिंग बॅलन्स आहे गेल्या वर्षीचं, हे 6,000 रुपये क्रेडिट साइडला दाखवावं लागेल गेल्या वर्षीचं ओपनिंग बॅलन्स. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व नोंदी करून घेतलेल्या आहेत. आता एक एक खातं या ठिकाणी क्लोज करून घ्यावं लागेल आपल्याला. सर्वात अगोदर आपण
रेव्हेन्यू अकाउंट क्लोज करूया. रेव्हेन्यू अकाउंटमध्ये डिप्रिसिएशनची जी काही टोटल झालेली आहे ती टोटल आपण बाहेर घेतली 10,120. तर या ठिकाणी आपल्याला क्रेडिट साईड जास्त दिसते. क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर डेबिट साईड वजा केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टू प्रॉफिट अँड लॉस किंवा बॅलन्स जर पाहिलं तर 8,880 रुपये दिसते या ठिकाणी. हे जे बॅलन्स आहे ते आपण बॅलन्स नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलं 8,880 रुपये. आता या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला कॅपिटल अकाउंट देखील क्लोज करून घ्यावं लागेल. कॅपिटल अकाउंटची टोटल जर पाहिली आपण क्रेडिट साईडची 2 लाख रुपये आलेली आहे, जे की टोटल रिसिप्ट्स आहे. गेल्या वर्षीचं इक्विटी शेअर डिबेंचरची टोटल या ठिकाणी क्लोज करून घेतली 2 लाख रुपये आलेली. पण डेबिट साईडची या ठिकाणी टोटल एक्सपेंडिचर जर पाहिला आपण, जो खर्च आहे तो 1,98,000 रुपये. बरोबर आहे. ही या ठिकाणी 2 लाख रुपये रिसिप्ट दिसत आहेत, उत्पन्न दिसतंय, पण एक्सपेंडिचर जे आहे ते 1,98,000 दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी बॅलन्स जे आहे ते 2,000 रुपयाचं बॅलन्स दिसते आपल्याला. आता हे 1,98,000 रुपये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल फिगर, कारण आपल्याला या ठिकाणी कंटिंजन्सी रिझर्वची जी तरतूद आहे ती तरतूद आपल्याला 0.5% करावी लागते, दरवर्षी करावी लागते. इलेक्ट्रिसिटी कंपनी जी आहेत त्यांना या ठिकाणी दरवर्षी 0.5%ची तरतूद करावी लागते. ती तरतूद या बॅलन्सवर करावी लागते, 1,98,000वर तरतूद करावी लागते. तर ती तरतूद या ठिकाणी आपण केलेली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ट्रान्सफर टू कंटिंजन्सी रिझर्व 990 रुपये या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आता ही तरतूद आपण कंटिंजन्सी रिझर्वमध्ये ॲड केली 990 रुपये, तर याचं बॅलन्स येईल 10,990 रुपये. ही तरतूद जी केलेली आहे 990 रुपये 1,98,000वर तरतूद केलेली आहे 0.5%. आता या ठिकाणी हे अकाउंट क्लोज करून घ्या. एक्सपेंडिचर साईड 2 लाख रुपीज आणि रिसिप्ट साईड 2 लाख रुपीज. हे 2 लाख रुपये जे आहे 2 लाख रुपये कॅपिटल रिसिप्ट, म्हणजे हे जे कॅपिटल रिसिप्टची क्रेडिट साईड आहे हे आपली लॅबिलिटी आहे. ही लॅबिलिटी इथे ट्रान्सफर करा 2 लाख रुपये. आणि हे जे ॲसेट साईडचं एक्सपेंडिचर आहे हे एक्सपेंडिचर या ठिकाणी कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च म्हणून 1,98,000 इकडे ट्रान्सफर करून घ्या 1,98,000 रुपये. अशा प्रकारे हे ट्रान्सफर करून घेतलं. आता नेट रेव्हेन्यू अकाउंट या ठिकाणी क्लोज करून घ्या. क्रेडिट साईडची या ठिकाणी टोटल येईल 15,880 रुपये. क्रेडिट साईडमधून डेबिट साईड वजा करून घ्या, तर या ठिकाणी बॅलन्स मिळेल आपल्याला 1,890 रुपये. हे 1,890 रुपये या ठिकाणी रिझर्वला ट्रान्सफर करून घ्या 1,890 रुपये. तर या ठिकाणी आपण डिप्रिसिएशनवर या ठिकाणी यावर्षी जी तरतूद केलेली आहे ती तरतूद एकूण घसारा जो आहे तो 10,120 रुपये आपण आकारलेला आहे. तर ते डिप्रिसिएशन फंडमध्ये यावर्षी ॲड करायचा आहे तो 10,120 रुपये. तर बाहेर बॅलन्स येईल 30,120 रुपये. आता जनरल बॅलन्स शीटची या ठिकाणी टोटल जर केली आपण तर आपल्याला दोन्ही साईडची टोटल 2,45,000 रुपये आपल्याला दिसेल. अशा प्रकारे हा आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी करता येईल आणि हा प्रॉब्लेम झालेला आहे आपला. थँक्यू.